नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या यशमुद्रा या विशेष सदरामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत यशमुद्रा मध्ये रोहित धोंडगे यांच्या संदर्भात जाणून घ्यायचं म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रात टॉप बनलं पाहिजे. आणि अशाच प्रकारचा नांदेडमधलंच रोहितने म्हणजे आज देशामध्ये अभियांत्रिकी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक केला आहे. म्हणजे आज नांदेडचं नाव हे देशभरात आलं आहे आणि एक नांदेडच्या विद्यार्थ्यांना देशामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. हे आपल्यासोबत रोहित आपल्यासोबत आहेत. रोहित, नमस्कार. नमस्कार सर. रोहित, आज जे तू यश मिळवलास हे खरंच आमच्या चॅनलकडून आणि संपूर्ण नांदेडकडून तुझं मनापासून खूप खूप स्वागत, तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन. कारण की आज देशामध्ये प्रथम क्रमांक आपला नांदेडच्या एक खेड्यागावातील युवकांचा येणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं आपल्या संपूर्ण राजमुद्रा न्यूज लाईव्ह आणि संपूर्ण नांदेडकरांकडून आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. रोहित, आज सकाळीच पेपरला बातम्या होत्या, सगळीकडे एक नांदेडचा उत्सव साजरा होता. आज निवडणुकीचा हे निकाल आहे आणि एक उत्सव साजरा होता की बाबा आपल्या रोहितनं एक नांदेडमध्ये पहिला नंबर आणला. देशामध्ये नांदेडच्या रोहितचा पहिला नंबर आहे. हे नेमकं कसं वाटतं, याबद्दल आपली काय भावना आहे? सर, हे फार मला चांगलं वाटते, कारण की इकडच्या शिक्षकांचं, माझ्या आई वडिलांचं, नातेवाईकांचं या सगळ्यांमध्ये पाठभार आहे. तर मला फार कौतुक वाटते की नांदेडमध्ये मी आणू शकलो तर बाकी विद्यार्थी पण आणू शकतील नांदेडचे. UPSC अभियांत्रिकी ह्या परीक्षा जी होती, ह्या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं होतं? ही परीक्षा नेमकं कोणते विद्यार्थी देऊ शकतात आणि नेमकं काय या सर्व्हिसर काय सांगा? सर, ही परीक्षाचं नाव आहे UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. याची पोस्ट आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे IAS अधिकारी होतात त्यासारखीच राहते, फक्त यांची टेक्निकल डिरिंग राहते. तर परीक्षेचं सांगायला गेलं 3 स्टेज राहतात. पहिली प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. पात्रता सांगायला गेलं तर तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री हवी आहे. हे गरजेचं नाही की सिव्हिल इंजिनिअरिंगचीच डिग्री हवी आहे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट पाहिजे तर. हे या परीक्षेचं कमाल आहे. कारण की हे परीक्षा तुम्ही दिल्यानंतर जर क्रॅक केली तर तुमची इंजिनिअरिंग चांगली आहे, डिग्री दुसऱ्याची पण असेल तर चालेल. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. हो सर, हे 3 स्टेजेस राहतात आणि टोटल 1300 मार्काची परीक्षा राहते. त्यासोबतच रोहित, या यशाचं नेमकं गमक आहे, म्हणजे यश कसं खिचून आणता आलं आपल्याला? सर, सांगायचं गेलं तर मी लहानपणीपासून अभ्यासिक होतो. म्हणजे जास्त असे 90% नाही, पण 8वीपर्यंत 80%, 75% मला यायचे. पण 9वी-10वीला मला अभ्यास करायची सवय लागली माझ्या आईवडिलांमुळे. त्यांनी मला अभ्यास करायला हे केलेलं, फोर्स किंवा त्यांनी मला एक चांगली ओळ दिलेली की तुला असं करायचं आहे, स्वभाव काय चांगला राहतो काय नाही. आणि 11वी-12वीला सर मी हैदराबादला गेलो, नारायणामध्ये. तिथं मला शिस्त शिकायला भेटली की मोबाईलपासून दूर कसं राहायचं. 2 वर्ष मी म्हणजे आमच्याकडे मोबाईल नव्हता. जेव्हा 11वी-12वीला मुलं डिस्ट्रॅक्ट होतात तेव्हा मला एक दिशा दिली गेली. घरापासून दूर, आईवडील नाही, बिना मोबाईलचं राहणं 2 वर्ष आणि अभ्यास करणं, फक्त तिथं अभ्यासाशिवाय अजून काही नव्हतं. तर ते माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं होतं सर. आणि नंतर मी डिग्री केली आणि वापस 2 वर्ष अभ्यास केला. ही गमक आहे सर त्यामध्ये. नक्कीच रोहित, जे तुला आज यश मिळाले, खरंच हे आज पहिलं यश नसून या अगोदर देखील अनेक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात तुम्ही. त्यासोबतच नेमकं जे एखादं यश मिळाल्यानंतर कुठेतरी समाधान मानणं हे तुमच्याकडे नाही आणि तुम्ही सातत्यानं पुढे पुढे काम करत राहिलात, अभ्यास करत राहिलात. एकंदरीत मागच्या ज्या परीक्षेचा अनुभव काय सांगाल, इतिहास काय सांगाल? सर, परीक्षेचा अनुभव सांगायला गेला तर माझं सुरूपासूनच माझं एम इंजिनिअरिंग सर्व्हिसेस होतं. कारण की आपण मोठ्या परीक्षेला एम केलं तर खालच्या जे परीक्षा राहतात छोट्या किंवा दुसऱ्या पोस्टच्या जे सोप्या परीक्षा राहतात तो निघून जातात. तर तसंच माझ्यासोबत झालं. सांगायला गेलं माझी पहिली परीक्षा जे मी दिली होती ते माझी निघाली नव्हती. म्हणजे पहिली परीक्षा निघाली नाही, पण त्यानंतर माझी परीक्षा निघत गेले. ESCची परीक्षा मी मागच्या वेळेस पण दिलेली, पण इंटरव्ह्यूमध्ये मेन्समध्ये कमी असल्यामुळे झालं नाही. तर आपल्याला परीक्षा देत राहायचं आहे आणि अभ्यास आपला चालू ठेवायचा. फक्त एम एक परीक्षेचं ठेवायचं. आपण एकाच वेळेला 4 परीक्षेचा अभ्यास नाही करू शकत, थोडं थोडं वेगळं राहतो. पण टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सगळीकडे कॉमन आहे. तर मी सांगतो की इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करा, तर टेक्निकल बाकी सगळ्यांसाठी होऊन जाईल तुमचं. नक्कीच होते. एक इतिहास म्हणजे आपण ज्यावेळेस 5वीला असतो, स्कॉलरशिप असते, नंतर एक पुढच्या परीक्षा मागला इतिहास म्हणजे काय सांगाल, म्हणजे आपला सुरुवातीपासूनचं? सर, सुरुवातीपासून सांगायला गेलं तर लहानपणीपासूनच मला कोचिंगची सवय लावली गेली. ती की मला आता वाटते मोठं होऊन की ती वाईट सवय आहे. कारण की शाळेमध्येच तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि बाकी जे शारीरिक तुमचं डेव्हलपमेंट राहतो किंवा दुसरे स्पर्धा इन द सेन्स स्पोर्ट्स किंवा मेंटल ॲक्टिव्हिटीज, मेडिटेशन, डान्सिंग, हे सगळं करायला पाहिजे. पण सर, ते माझ्यासाठी चांगलंच ठरलं कोचिंग. कारण की तिथे लाईक चौथीपासून माधवी मिश नावाच्या कोचिंगमध्ये होतो. त्यांनी माझ्यावर भरोसा केला. ते मला सतत म्हणायचे की तू हुशार आहेस, तू करू शकतो.
तर दुसऱ्यांचा भरोसा पण असणं गरजेचं आहे सर आपल्यावर, ते आपल्याला पॉझिटिव्ह ठेवतं. सर तेच सर, कोचिंगनी मला एका जागी बसून अभ्यास करायची सवय लावली. नक्कीच रोहित, त्यासोबतच आपलं जे अभ्यासाचं नियोजन असतं आणि एकंदरीत दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा काय नाही, हे नेमकं अभ्यासाचं आपलं नियोजन कसं होतं, काय सांगाल? सर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या वेळेला अभ्यासाचं नियोजन सांगायला गेलं तर आता मागच्या वर्षामध्ये मी 6-7 वाजता उठायचो आणि 8 ते 1 अभ्यास करायचा. त्यामध्ये आपण 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो. मग जेवायला यायचं आणि मग 2 ते 5, 5:30 अभ्यास, 6 ते 8 वापस अभ्यास, 8 ते 9 मग जेवायला जायचं, मग 9 ते 12, 9 ते 11:30 आपण अभ्यास. तर असं आपण 10-12 तास काढू शकतो मध्ये ब्रेक घेता घेता. तर ते सगळे कोणी काढू शकतात जे अभ्यासासाठी फोकस आहे. हो सर, असं माझं नियोजन होतं. नक्कीच रोहित, त्यासोबतच देशामध्ये पहिला येण्यासाठी, म्हणजे तुम्ही पहिला आलात, देशात पहिला येण्यासाठी नेमकं क्लास लावायची गरज असते का? कारण की आता आपण पाहिलं की खेड्यामध्ये काही सुविधा उपलब्ध नाहीत, आमच्याकडे हे उपलब्ध नाही, ते उपलब्ध नाहीत, म्हणून बरीच जण थोडं आराम राहतात, हे आमच्याकडे उपलब्ध नाही. एकंदरीत त्या बाबतीत कसं पाहता तुम्ही? सर आता हे ऑनलाईनचं जग झालं आहे आणि तुम्हाला काही पण हवं आहे जे क्रॅक करण्यासाठी, ते सगळं यूट्यूब किंवा ऑनलाईन दुसऱ्या वेबसाईट्सवर. आणि मी तुम्हाला सांगतो, IITs NPTEL नावाची वेबसाईट आहे, तिकडे तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर देतात प्रोफेसर. फक्त तुम्हाला हवं आहे इंटरनेटचं रिचार्ज, जे की प्रत्येकाकडे असते, गावामध्ये पण राहते. तर त्यामध्ये तुम्ही लेक्चर पाहू शकता, रेफरन्स बुक वापरा आणि कशी पण तुम्ही डिग्री करत आहात तिकडच्या प्रोफेसरला किंवा तिकडच्या तुमच्या सरांना अप्रोच करा की सर मी कसा अभ्यास करू. तर गावामधील पण मुलं करू शकतात, फक्त त्यांना जास्त झीज लागेल कारण की त्यांना सोयी कमी आहेत, तर त्यांचे प्रयत्न भरपूर असले पाहिजे. नक्कीच रोहित, तू सोशल मीडियाचं म्हणलास, परंतु आता पाहिलं की सोशल मीडियाचा बऱ्याच प्रकारे चांगला उपयोग होतो का? कारण की बऱ्याच वेळेस आपण पाहायला जातो की सोशल मीडियाचा वापर व्यवस्थित होत नाही. पण एकंदरीत त्या सोशल मीडियाचा, तो मोबाईलचे आपण चांगला वापर होतो, काय वाटतं या संदर्भात? सर मोबाईलचा चांगला आणि वाईट वापर दोघं आहे, ते आपल्यावर निर्भर आहे. पण सध्या वाईट वापर जास्त होतो आणि लाईक म्हणजे मोस्टली की आपण आपल्या चांगल्या गोष्टी टाकतो, फोटो बघतो, अरे हे तर चांगलंच जगत आहे, माझं काय होईल, तर ते खेचून नाही जायचं आपण. सध्या तसं दूर राहिलं पाहिजे प्रिपरेशनच्या दौरान. पण जेव्हा तुम्हाला सोशल मीडिया नाही पण गुगल वगैरेमध्ये तुम्ही काही अभ्यास करत असाल तर ते सर्च करायचं, त्याची फोटो वगैरे पाहायची. की सोशल मीडियावर सिव्हिल इंजिनिअरिंगचे भरपूर चॅनल राहतात, त्यांना तुम्ही फॉलो करा, तर ते तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करतील. तर तशा प्रकारे ते तुमच्यासाठी चांगलं पण ठरू शकतो. पण कंट्रोलमध्ये वापरायचं सोशल मीडिया, त्याचा एक ठराविक टाईम ठेवतात दिवसामध्ये की मी या टाईमला मोबाईल पाहेल, मोबाईलमध्ये सोशल मीडिया उघडेल. नक्कीच, नेमकं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा? शिक्षकांचा, पालकांचा आणि पुस्तकांचा आणि सोशल मीडियाचा, काय सांगायचं सविस्तर? सर महत्त्वाचा वाटा मी असं देऊ शकत नाही. प्रभाव, सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा पडलाय? सर सगळ्यात जास्त प्रभाव सगळ्यांचाच होता, आई वडिलांचा आणि भावाचा पण भरपूर होता त्यामध्ये. कारण की त्यांनी घरातल्या गोष्टी माझ्याकडे येऊ दिल्या नाही. त्यांचा स्वतःचा शारीरिक त्रास असो किंवा पैशाची हे असो, तर त्यांनी मला कधीच कॉल नाही केला की असं म्हणले की आमच्याकडे नाही आहेत पैसे, तू ॲडजस्ट कर, किंवा काहीच त्रास दिला नाही त्यांनी मला. त्यांनी मोटिवेट करत राहिले. मी मागच्या वेळेस मी झालो नव्हतो पास, तरी ते म्हणले तू कर, अजून तुला मी काही पुरेसू देणार नाही, करत राहतो अभ्यास. आणि बाकी सर सांगायला गेलं, मित्रांचा फार वाटा आहे, शिक्षकांचा आहे आणि सगळ्यांचाच आहे सर. कारण की जे आपल्यासोबत येतात त्यांच्यामध्ये आपलं पुढचं जीवन घडत जातो. हो सर, सगळ्यांचाच वाटा आहे यामध्ये. नक्कीच रोहित, एखादं जर यश मिळवायचं असेल तर काही गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो. एकंदरीत आपल्याला यश मिळवण्यासाठी काय, कोणत्या गोष्टी त्याग करावा असं काय लागलं? सर भरपूर गोष्टी त्याग कराव्या लागल्या. म्हणजे लास्टच्या 2 वर्षात मी सगळ्यांपासून दूर होतो. घरी चांगले चांगले फंक्शन्स होत होते, मी दूर होतो. आणि माझे मित्र ते सगळे चांगल्या जॉबला लागले, तर त्यांच्याकडे थोडं नजरअंदाज करावे लागलं मला. कारण की तुम्ही जर स्वतःला सोडून दुसरीकडे बाहेर पाहत राहिल्या तर आपल्याकडे कोण पाहिजे, स्वतःकडे पाहावं लागेल. तर भरपूर गोष्टी सर, म्हणजे फक्त अभ्यासावर फोकस करावं लागलं. याला त्याग किंवा हे गरजेचंच होतं सर, आणि ते मी केलं. चांगलं जेवण असो, कारण की बाहेर राहिले तर जेवणाचा त्रास होतो, तब्येतीचा त्रास होतो. तेच सर, स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे स्वतःनी. एकटं राहणं पण एक कला आहे आणि ती सगळ्यांना शिकावी लागेल. म्हणजे तुम्ही नंतरच्या परीक्षेच्या काळामध्ये एकटे होतात का, काय हॉस्टेल काय होतं? तर परीक्षेच्या काळामध्ये मी एकटा म्हणजे घरापासून दूर होतो. पण मी माझे 2-3 मित्र होते चांगले. मी जास्त मित्र नाही बनवत, पण 4-5 असे 3-4 चांगले मित्र बनवतो आणि त्यांच्यासोबत राहतो. तर बोलणं ते त्यांच्यासोबतच राहायचं. नक्कीच. आता तुम्ही जे क्लास होते, नेमके व्हिडिओ जे पाहत होता आपण सोशल मीडियावरचे, काही तुमच्या ह्याच्या संबंधित व्हिडिओ असतात, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच चांगला अभ्यास होतोय?
काय वाटतं? कशाबद्दल व्हिडिओ? म्हणजे आपल्याला जे काही लेक्चर असतात वेगवेगळे तुमचे त्या संदर्भात, ह्या लेक्चरमुळं ऑनलाईनमुळं काय फायदा होतो का? सर, ऑनलाईन लेक्चर्समुळं फायदा होतो नक्कीच, पण मी सांगेल की ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुम्ही पहा की तुमच्या सरांचा जे ऑनलाईनमध्ये शिकवत आहेत त्यांचा मेन एम काय आहे. यूट्यूबर असेल तर त्यांना लाईक्स पाहिजे आहेत किंवा रिव्ह्यूज पाहिजे आहेत की ते खरंमध्ये शिकवत आहेत. सहसा असं होत नाही, म्हणून मी तुम्हाला NPTEL नावाची वेबसाईट सांगितली आहे. तिकडं IITचे प्रोफेसर जे उच्च शिक्षण त्यांचं झालेलं आहे ते तुम्हाला शिकवतील. त्यांचा तिथं एम तुमच्या लाईक्स, रिव्ह्यूज, पैसे असं काहीच नाही आहे. त्यांचं फक्त शिकवणं एम आहे. तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट गव्हर्नमेंटचे आहेत तिथून तुम्ही लेक्चर पहा आणि रेफरन्स बुक तुम्ही वापरा. जे टेक्स्टबुक राहतात तुमच्या कॉलेजचे ते वापरा. PYQs राहतात. तर तुम्ही कन्साईज मटेरियल वापरा. इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा दुसरे जे चॅनल्स राहतात जे फक्त लाईक्स याच्यासाठी करतात त्यांच्या मागे नका पडू, कारण की ते तुमचा वेळ जास्त घालतील आणि कमी तुम्हाला कळेल. म्हणजे आपले यूज वाढणं या गोष्टीच्या मागे लागायला नाही पाहिजे. नाही, कारण की तुम्ही पहा की दोघाचा एम मॅच केला पाहिजे. तुमच्या शिक्षकाचा एम असायला पाहिजे की तुम्हाला चांगलं शिक्षण देणं आणि तुमचा असायला पाहिजे की चांगलं शिक्षण घेणं. तर हे मॅच केला की तुमचं चांगलं होईल. नक्कीच. रोहित, आपण इंजिनिअरिंगकडे जायचं असं कधी ठरवलं होतं? मी 10वीलाच ठरवलं होतं की मला इंजिनिअरिंगला जायचं. असं नक्की हे नव्हतं की मेडिकलला का नाही जायचं. आपल्या इथं सहसा आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोनच ब्रांचला फोकस राहते आणि आपल्याला दोनच माहीत राहतात लेकरांना त्यावेळेस. तर इंजिनिअरिंग माझं गणित चांगलं होतं. सगळे म्हणायचं तुझं गणित चांगलं आहे, गणित चांगलं आहे. तर आपल्याला पण एक भरोसा होतो की चांगलं आहे. तर मी म्हणून इंजिनिअरिंग घेतलं. आपण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपण शाखा निवडतात, ही नेमकं ही शाखा निवडण्याचा मग आपला उद्देश काय होता नेमका? सर, माझे वडील सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच होते. तर ते पण एक रिझन होता. आणि अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत म्हणले, कारण की बांधकाम किंवा कधी बंद नाही होणार आणि ते चालूच राहणार. तर हा एक निर्णय होता. पण नंतर मला कळालं की सिव्हिल इंजिनिअरिंग हा छोटा विषय नाही, हा फक्त बांधकामाचाच नाही, यामध्ये पण भरपूर 8-10 विषय आहेत. तर ते मला चांगली आवडली ब्रांच. मी त्यामध्येच पुढे जायचा विचार केला. आता आपण देशात पहिला आलात, नेमकं आता भविष्यात आपल्याला नेमकं काय काय करायचं, काय काय? सर, देशात पहिलं आलं याचा मला फार अभिमान आहे. आणि पुढे सांगायचं गेलं तर सर, आता म्हणजे मला डिपार्टमेंट भेटेल, त्यामध्ये चांगलं काम करून पुढे जायचं आहे. आणि जे मोठे मोठे आपले देशाचे प्रोजेक्ट्स राहतील ते नंतर हँडल करायचे आहेत आणि देशाला पुढे न्यायचं आहे सर. नक्कीच. त्यासोबतच सर्व आता तुम्हाला युवक पाहत आहेत, तरुण पाहत आहेत, विद्यार्थी पाहत आहेत, एकंदरीत चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान कराल, काय सांगाल त्यांना? तुम्ही एक एम ठेवा आणि ते एम मोठाच राहू द्या, कारण की त्या एमपर्यंत पण नाही पोहोचलं तर त्याच्या खाली पोहोचाल आणि ते पण मोठाच असेल. तर डिसिप्लिन मेंटेन करा तुम्ही, आणि काय काय डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या. स्वतःला स्वतःच मदत करू शकतो दुसऱ्यांपेक्षा, तर स्वतःची मदत करा आणि पुढे जा. नक्कीच. धन्यवाद रोहित, आपण वेळातला वेळ काढून राजमुद्रा निवडल्याच्या यशमुद्रा या विषय सत्रामध्ये संवाद साधला, त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. हे होते रोहित धोंडगे. रोहित धोंडगे यांनी आताच आपण त्यांचं पाहिले, त्यांनी अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं दिली. या उत्तरामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी चांगला मार्ग निवडू शकतो. या संदर्भात अजून काही आपले काही प्रश्न असतील ते प्रश्न नक्कीच तुम्ही विचारू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. आम्ही नक्की, रोहित हा आपल्या नांदेडचाच असल्यामुळे आपण रोहितला पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये घेऊन येऊन त्यांच्या प्रश्नाचे आपण उत्तर घेऊया. त्यासोबतच राजमुद्रा निवडल्याच्या वेगवेगळ्या होणाऱ्या सत्र आपण नक्की पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.